नगरसेवक पदाकरता 1 कोटींचा लिलाव यावर आता चर्चा होते। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये लिलाव झाल्याची चर्चा आहे। पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाकरता जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे। एका प्रभागात पुरुषाच्या जागेकरता अर्थात ही जागा पुरुष वॉर्ड होती। या जागेकरता 1 कोटी 3 लाखांची बोली लागली आणि वॉर्ड महिलांच्या जागेकरता 22 लाखांची बोली लागलेली अशी चर्चा सध्या होतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांच्याकडून। साईदीप, जी चर्चा होतीये ती खरी आहे का? राजगुरुनगरमध्ये नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये आज माघारीचा शेवटचा दिवस आहे। परंतु 2 दिवसामध्ये एका मंदिरामध्ये संबंधित वार्डची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बिनविरोध शीट त्या ठिकाणचा उमेदवारी नगरसेवक तो करण्याचं सर्वमते ठरलं आणि त्या अनुषंगाने ती मीटिंग घेऊन अनेक जण इच्छुक होते त्या बिनविरोधसाठी आणि मग त्याच्यावरती पर्याय म्हणून बोली लावण्यात आली। ही बोली होणार करता तब्बल 1 कोटी 3 लाखाला ही बोली गेली आणि त्याच्यातून संबंधित ज्यांनी ही बोली घेतली आहे त्याला बिनविरोध देण्याचं ठरवलं आणि बाकीच्यांनी आज माघार घ्यायची आहे असं देखील त्याच्यामध्ये सर्वमतकन झालं। तर दुसरी जागा ही महिलेसाठी एक होती, त्या ठिकाणी देखील महिलेच्या जागेसाठी देखील ही बोली लावण्यात आलेली आहे आणि या बोलीसाठी 22 लाखांची बोली लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर हे दोन्ही संबंधित जे विरोधी पार्टी असेल किंवा सत्ताधारी पार्टी असेल किंवा यांनी एकत्रित बसून हा जो प्रकार आहे हा घडून आलेला आहे। त्याच्यामुळे याच्यावरती बोलायला देखील कोणी तयार नाही आणि सर्वसामान्य नागरिक देखील याच्यावरती कोणी वाच्यता करायला नाही। निवडणूक आयोगाकडे संबंधित याची विचारणा केली तर निवडणूक आयोग देखील म्हणजे अद्याप अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी ठोस असं याच्या हा नक्की लिलाव कशा पद्धतीने झाले कारण याच्यामध्ये पूर्ण अगदी मुद्दा लक्षात येतो। साईदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।